वन वन फिरून कण कण झिजते दुःखी लोकांसाठी. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. बरोबर आहे का नाही? कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. बाबांचं हे कार्य तेच होतं ना. संतांचं कार्य, संत रूपी असणारे हे महात्मे अवतीर्ण झाले आणि जगाचं कल्याण केलं. जगाचं कल्याण केलं. केलं का नाही? महाराष्ट्रापुरते नाही, जगामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आणि जगातला कुठलाही व्यक्ती जरी आला तर त्यावरती सारखीच कृपा माझ्या किसनगिरी बाबांनी केली. म्हणून तर ते संत झाले, देव झाले. बरं का? काय झाले? संत आणि देव. तसं साधना एकांतवासामध्ये एकटेच करत बसले असते, पण नाही. जडमुडाचा उद्धार व्हावा, सर्वांचं कल्याण व्हावं, हा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून देवगड क्षेत्री थांबले आणि सर्वांचं कल्याण केलं. बरोबर आहे का नाही? सर्वांचं कल्याण. वन वन फिरोनी कण कण झिजले दुःखी लोकांसाठी. 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 कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. वा वा वा. जेव्हा ह्या गोष्टी असणाऱ्या बाबांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना, कधी कधी डोळ्यातून पाणी येतं. बरं का? का बरं? या महात्म्याने काय जीवन या ठिकाणी सर जगले.